तर पहलगामच्या हल्ल्यानंतर आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीतून धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। देशामध्ये 2004 पासून 2022 पर्यंत हल्ल्यांची आकडेवारी समोर आली आहे। या काळामध्ये देशात 11,453 दहशतवादी हल्ले झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे। या हल्ल्यांच्या वेळेला करण्यात आलेल्या कारवाईत 2,460 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, तर 5,543 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। तर आपण बघतोय भारतामध्ये 11,453 दहशतवादी हल्ले झाल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। आरटीआयच्या माध्यमातून हे सगळं धक्कादायक वास्तव आपल्या समोर येत आहे। 18 वर्षात भारतामध्ये तब्बल 11,453 दहशतवादी हल्ले झालेले आहेत। यामध्ये 5,543 दहशतवाद्यांचा जवानांकडून खात्मा करण्यात आलेला आहे। तर या कारवाईमध्ये तब्बल 2,460 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। आरटीआयच्या माध्यमातून हे सगळं धक्कादायक वास्तव आपल्याला समोर बघायला मिळत आहे। भारतामध्ये 11,453 दहशतवादी हल्ले झाल्याची माहिती समोर येते। मागच्या 18 वर्षात आपल्या भारतात 11,453 दहशतवादी हल्ले झालेले आहेत। 5,543 दहशतवाद्यांचा आपल्या जवानांकडून खात्मा करण्यात आलाय, तर कारवाईमध्ये 2,460 दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे। आरटीआयच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे ती आपण सध्या बघतोय। भारतामध्ये 11,453 दहशतवादी हल्ले झाल्याची माहिती समोर येते। तर मागच्या 18 वर्षात भारतामध्ये 11,453 दहशतवादी हल्ले झालेले आहेत। आपल्या वीर जवानांकडून यामध्ये 5,543 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। उदय, खरं तर धक्कादायक म्हणावं लागेल, 11,453 दहशतवादी हल्ले आपल्याकडे झाल्याची माहिती समोर येते। अगदी बरोबर आहे। 2004 पासूनची ही माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती जी आहे ती मिळवण्यात आलेली आहे। यामध्ये 2004 ते 2022 या कारवाईमध्ये या कालावधीमध्ये एकूण 11,453 दहशतवादी हल्ले जे आहेत ते नोंदवले गेले आहेत। त्यापैकी 2,460 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे आणि 5,543 दहशतवाद्यांना खतम करण्यात आलेला आहे, म्हणजे मारण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामध्ये 2004 ते 2014 पर्यंत जे आहे दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं देखील दिसून आलेलं आहे। मात्र 2015 ते ऑगस्ट 2022 दरम्यान दहशतवादी हल्ल्याची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात घटून 1,981 पर्यंत आली असल्याची माहिती मिळते। याच काळामध्ये 1,362 दहशतवाद्यांना अटक देखील झाली होती आणि 1,488 दहशतवाद्यांना जे आहे ते ठार मारण्यात आलेलं आहे। एकूणच माहितीच्या अधिकाराखाली ही संपूर्ण माहिती जी आहे प्रफुल्ल सरडा यांनी उघड केलेली आहे आणि या संदर्भातली माहिती जी आहे सध्या मीडियासमोर आलेली आहे। अगदीच उदय, खरं तर जी काही सगळी माहिती आहे ती अतिशय धक्कादायक म्हणावी लागेल। तर ज्यांनी प्रफुल्ल सर सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण थेट बोलूया। प्रफुल्ल सर, आपण बघतोय ही जी माहिती ती खरं तर धक्कादायक आहे। 2004 पासून अगदी 22 पर्यंतच्या हल्ल्यांची आकडेवारी समोर आलेली आहे ती। हो, बघा, जी माहिती मला होम मिनिस्ट्रीनी माहिती अधिकारात अंतर्गत जी पाठवलेली आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या जवळपास 2004 ते 2022 या 18 ते 18.5 वर्षाचा जो काही काळ आहे त्या काळामध्ये 11,000पेक्षा जास्त दहशतवादी हल्ले झालेले आहेत आणि 2004 ते 2014 या काळखंडात जवळपास 9,000पेक्षा जास्त दहशतवादी हल्ले झाले। त्याच्यानंतर त्याचा थोडासा जो दहशतवादी हल्ले जे ते कमी कमी होत गेले। पण मुद्दा खूप महत्वाचा आहे की एवढे हल्ले झाल्यानंतर देखील इंटरनॅशनल लेवलवर आतंकवादी विरोधी कुठलीही आपण एक मोहीम बघत नाही। फक्त भारतानेच दरवेळी शांततेची भूमिका घ्यायची का किंवा अमन की आशा या नावाने कबूतर उडवायचे का? कुठे ना कुठे त्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जातोय, कुठे ना कुठे आपले आर्मीचे जे जवान आहेत त्यांचा जीव जातोय आणि एकंदरीत देशामध्ये दहशतीचं जे वातावरण ते निर्माण होते। तर मला वाटतं की हा कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा विषय नाहीये, हा काँग्रेस, समाजवादी, बीजेपी किंवा अन्य कुठल्याही शिवसेना वगैरे यांचा विषय नाहीये, हा देशाचा विषय आहे आणि यावेळी कुठल्याही प्रकारची राजनीती न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन आतंकवाद्यांना मुंहतोड जवाब दिला पाहिजे आणि पाकिस्तानाला त्यांची खरी लायकी जी आहे ती दाखवली पाहिजे असं मला वाटतं। आणि ह्याच्यामध्ये कुणालाही ब्लेम करण्याचं काही कारण नाही। इस्लामिक आतंकवाद आहे हे दिसून येते, ज्याप्रमाणे लोकांना त्यांचा धर्म विचारून मारला जातो हे कुठे ना कुठे खूप धक्कादायक आणि त्या संदर्भातले काही नेत्यांचे जे काय वादग्रस्त मी म्हणेल की त्यांच्या वादग्रस्त ज्या काही टिप्पण्या येतात मला वाटतं त्यांनी आधी तोंड बंद केलं पाहिजे आणि इंडियन आर्मीला फ्री हँड देऊन त्यांना त्यांचं जे आहे ते काम करण्यासाठी
त्यांना मोकळीक दिली पाहिजे. अगदीच जी आकडेवारी आली खरं तर ती चिंता करायला लावणारी असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं की बघा, यामध्ये कुठे ना कुठे अत्यंत धोरणात्मक बाबी ज्या आहेत त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. भारताला डिफेन्स ची पॉवर आहे ती अजून वाढवली पाहिजे आणि बॉर्डरवर जे BSF आहेत किंवा आर्मीचे जवान आहेत किंवा CRPF आहेत, ह्यांना एक मोकळीक दिली पाहिजे की जेणेकरून पाकिस्तानमधनं येणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याला, प्रत्येक आतंकवाद्याला बॉर्डरवरच मारलं पाहिजे. 1965, 1971, कारगिल आणि त्याच्यानंतर अनेकदा आपण बघितलंय की भारताला जर आर्मीला जर आपण जर मोकळीक दिली तर सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून आतमध्ये घुसून मारण्याचं जे काही शौर्य आहे ते फक्त भारतीय सैनिकांच्यातच आहे आणि त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे. तर मला असं वाटतं की हीच ती वेळ ज्यावेळी आतंकवाद्यांना त्यांच्या पुन्हा एकदा घरात घुसून, पाकिस्तानाला पुन्हा एकदा त्यांच्या घरात घुसून मारण्याची वेळ आलेली आहे. अगदीच धन्यवाद प्रफुल्लजी, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकड्यांना जोरदार उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आणि अशामध्येच पाकिस्तान चायनीज ड्रोनवरती अवलंबून असल्याचं पाहायला मिळत आहे. सीमा भागामध्ये टेहाळणीसाठी पाक हे ड्रोन वापरतायत, मात्र पाकड्यांचे ड्रोन सीमा भागाजवळ आल्यास त्यावरती निशाणा साधण्यासाठी जवान हत्यारांसह 24 तास खडा पहारा देत आहेत. अगदी क्षणार्धामध्ये हे ड्रोन निस्तनाभूत होतील आणि या संदर्भातलाच आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी. बघूया. जैसलमेर बॉर्डर पर जिस तरीके की तैयारी है उससे पाकिस्तान दहशत के अंदर है। पाकिस्तान जिस तरीके से सोच रहा है कि अगर वो ड्रोन का इस्तेमाल कर ले यहाँ पर नज़र रखने के लिए तो वो भी उसकी गलतफहमी होगी। यहाँ पर पूरी तैयारी है, किस तरीके से आप देखिए कि सारे निर्देश लिखे हुए और यहाँ पर जवान मुस्तैद है। आप देखिए कि किस तरीके से अगर सामने की तरफ अगर फेंसिंग से यहाँ से सामने से अगर ड्रोन ऊपर से उड़कर जैसे ही फेंसिंग के इस तरफ आया यानी कि भारत की सीमा में दाखिल हुआ और यहाँ से सीधा ट्रिगर दबा और ड्रोन को गिरा दिया जाएगा। यानी कि पूरी तैयारी है, कोई भी गलतफहमी अगर पाकिस्तान पा ले तो आप तय मान के चलिए कि ये ट्रिगर सीधा दबेगा। तर जैसलमेरच्या बॉर्डरवरती असलेल्या संरक्षक भिंती जवळ ज्या भर उन्हामध्ये BSFचे जवान बॉर्डरवरती तैनात आहेत आणि यावेळेला त्यांचं लक्ष हे फक्त पाकड्यांना नापाक कार्यांवरती आहे. सीमेवरती संरक्षक भिंत बांधायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि हे पाकडे भारताला पोकळ धमक्या देण्याचं काम करतायत. या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी. पहलगाम में आतंकी हमले के बाद पाकिस्तान के हम हुक्मरान धमकियां दे रहे हैं, गीदड़ भभकियां दे रहे हैं, लेकिन तस्वीर देखिए कि आप इस वक्त हम जैसलमेर बॉर्डर पर हैं। बॉर्डर की फेंसिंग के इस तरफ भारत है, उस तरफ पाकिस्तान है। ये फेंसिंग भी भारत की है, पाकिस्तान की फेंसिंग नहीं है। आप देखिए कि दूर दूर तक तस्वीर में कहीं पर भी पाकिस्तान का स्ट्रक्चर नजर नहीं आएगा। जो पाकिस्तान की आपको दूर से नजर आ रही है वहां पर BOP वो भी काफी दूर नजर आ रही है। वो पाकिस्तान जो अपनी फेंसिंग नहीं लगा सकता, वो पाकिस्तान जो अपनी सीमा की सुरक्षा नहीं कर सकता। सुरक्षा करेगा भी क्यों? क्योंकि घुसपैठ कराने का काम पाकिस्तान करता है, चाहे पश्चिम की सीमा हो चाहे कश्मीर का बॉर्डर हो। वो पाकिस्तान भारत को गिदड़ भभकियां दे रहा, लेकिन दहशत के अंदर है। दहशत इसलिए कि आप देखिए कि हिम्मत नहीं है कि यहाँ सामने आ सके, यहाँ पर बॉर्डर पे गश्त कर सके। यहाँ पर भी नहीं आ रहे जो पाकिस्तान के रेंजर्स हैं, ने रेंजर्स नजर आ रहे हैं, ने सेना के जवान नजर आ रहे हैं। यहाँ पर BSF की तैयारी, पूरी तैयारी है इस वक्त। अब 24 घंटे इस वक्त यहाँ पर गश्त हो रही है, निगरानी रखी जा रही है, सर्विलेंस हो रहा है हर तरीके से। और वहां से अगर पीछे से कोई भी हिमाकत हो तो उसका कैसे माकूल जवाब दिया जाए, इसकी पूरी तैयारी है। कैमरामैन मनीष के साथ भवानी सिंह, जैसलमेर बॉर्डर, न्यूज 18 इंडिया। दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्यावरती वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. धर्म विचारून केलेल्या गोळीबारावरून वडेट्टीवारांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. या दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे असतो की ते कानाजवळ येऊन तुमचा धर्म काय हे विचारतील, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय. तर वडेट्टीवारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान पहलगामची जबाबदारी सरकारची आहे, पहलगाममध्ये सुरक्षा दल का नव्हतं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. तसंच पहलगाममधील हल्ला हे सरकारचा अपयश असल्याचा आरोप सुद्धा वडेट्टीवारांनी केलाय. तर दुसरीकडे हल्ल्याला जबाबदार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे ही देशवासियांची भावना आहे, असंही वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं आहे. इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा.
ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो। और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो। पहलगाम की जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए। पहलगाम की जिम्मेदारी, जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? वहाँ पे तुम्हारे इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरिक्ति घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्यूर नहीं है, इस सरकार का फेल्यूर नहीं है, इस बारे में कोई बात नहीं करता। अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं चाललंय। आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं, तिथे थोडी होते वडेट्टीवार, इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे। आणि म्हणजे मला याच्याकडे शब्द नाही, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही। दरम्यान या संदर्भातलीच पुढची महत्त्वाची बातमी येते। काँग्रेसच्या नेत्यांना सूचना करण्यात आल्या सूत्रांकडून माहिती मिळते, पहलगाम हल्ल्यावरती भूमिकेशी विसंगत वक्तव्य, पक्षाच्या भूमिकेशी विसंगत वक्तव्य करू नये अशी सूचना करण्यात आलेली आहे। तर राज्यामध्ये आता एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाही, सर्व नागरिकांची ओळख पटली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते। दरम्यान राज्यात किती पाकिस्तानी लोक आहेत यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानामध्ये तफावत आढळली। त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांवरून सरकारमध्ये एकवाक्यता नाही का अशी चर्चा सुरू असताना जेवढे पाकिस्तानी नागरिक भारतात आहेत ते सापडले असून त्यांना घालवायची व्यवस्था केली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। यानंतर महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी बेपत्ता आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते। यावरती देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। राज्य सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांशी संवाद साधण्याचं काम सुरू आहे। एकही व्यक्ती सापडला नाही असं नाही, सर्वांची ओळख पटली आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे। एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाहीत। माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होईल। आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत। पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील। अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे। एक्झॅक्ट आकडा जो आहे हा लवकरच पोलीस विभाग त्या ठिकाणी घोषित करेल, पण मी तुम्हाला सांगतो की जे पाकिस्तानी नागरिक भारतातनं बाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं, संपर्क करण्यात आला, बाहेर जायला सांगण्यात आलं। त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत, काय करतायत, त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे। त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितली जाईल। पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झालाय। 21 वर्षांनंतर एवढा मोठा हल्ला झाला असं जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले। दरम्यान हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांची काय चूक होती असं म्हणत मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी संताप व्यक्त केलाय। तर हल्ल्याच्या विरोधामध्ये जनता एकवटली आहे। 26 वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय। हल्ल्यानंतर बोलवण्यात आलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। उन लोगों के दुख दर्द को शायद इस असेंबली से ज्यादा कोई और असेंबली या पार्लियामेंट समझ नहीं पाएगी। इसलिए हमने चाहा कि यहां इस हाउस के तरफ से इस हमले की मजम्मत हो और उन 26 खानदानों के साथ हम अपनी जो है उनके साथ हमदर्दी करें। हम
ये बाईसरन का हमला 21 साल के बाद इतना बड़ा हमला हुआ है सिविलियन। हमें लग रहा था कि ये हमले जो हैं ये अब हमारे माजी का एक हिस्सा है, दे आर पार्ट ऑफ आवर पास्ट। ये हमारे आज की कहानी नहीं है, ये हमारा मुस्तकबिल नहीं है। लेकिन बदकिस्मती से बाईसरन ने दोबारा वो हालात यहां पैदा किए। एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।